माती घ्या, खराडे घ्या. म्हटलं हे कशाला? ते मला विचारलं, चोऱ्या आम्ही भरपूर केल्या, पण हे माती. म्हटलं एखादी गवळण जर आली तर काय करायचं? ते काटे टाकायचे, म्हणजे आपल्याला ती पकडणार, तिला काटा टोचला तर ती थांबेल. समजा तिने जर चप्पल घालून धावत आली, एका पेंद्याने विचारलं सवंगड्याने, जर चप्पल घालून आली तर, कारण आता किचन मध्ये पण चप्पल चालते, तर म्हणजे चप्पल घालून आली तर मग तिच्यावरती वस्त्रगाळ माती फेकायची, तिच्या डोळ्यात गेली का तिला दिसणार नाही. कृष्ण म्हणजे हे आकर्षण आहे प्रत्येकाला. बघा, खोडकर मुलं लोकांच्या लवकर लक्षामध्ये राहतात, है की नाही? तशा भगवंतानी खोड्या केल्या. कशाला? कशा करता? तर सगळ्यांचं चित्त आकर्षण करण्यासाठी आपल्याकरता त्यांनी खोड्या केल्या, अनेक खोड्या केल्या भगवंताने. यशोदेकडे अनेक गाराणे आले, सगळ्यांच्या घरी जाऊन दही दूध तूप लोणी. ते म्हटलं मी माझं नाही देणार, तुमच्या घरचं तुम्हाला देणार. अनेक खोड्या केल्या, यशोदेकडे अनेक तक्रारी आल्या. यशोदेला पण या गोष्टीचा शेवटी कंटाळा आला आणि मग सांगितलं, कृष्णा बघ सगळ्यांच्या खोड्या येत आहेत रे. सगळ्या गवळणी आल्या यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहे गाजावे, गोकुळे राहे गाजावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहे गाजावे, गोकुळे राहे गाजावे. सगळ्या सवंगड्यांना भगवंताने विनम्र केला. आता माझी आईच म्हणते, कृष्णा तू मात्र आता शाळेत जा. सगळ्या सवंगड्यांना त्यांनी बोलावलं आणि त्याने सगळ्या सवंगड्यांना सांगितलं, आता आपल्याला शाळेत जायचंय. शाळा म्हणजे कुठली? गाई राखण्याची शाळा. सगळे यमुनेच्या तटावरती गेले. जात असताना सांगितलं, प्रत्येकाने प्रत्येकाची शिदोरी घ्या. कुठली शिदोरी? ही 3.5 हाताची, हिला शिदोरी म्हणतात, हे की नाही? प्रत्येकाची शिदोरी वेगळी आहे. आणि मग सगळ्या शिदोऱ्या घेऊन ते आता खांदी बहार पोटी हो काय कीर्तनाचे सुख सगळ्यांना भूक लागली. अशी लोक बसलेत ना,